तुमची पण कढी बनवल्यावर फुटते का? इथे तुम्ही पाहू शकता, अगदी खळखळून कढीला उकळी आणली तरी देखील तुम्हाला कुठेही फुटलेली दिसणार नाही। याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। नमस्कार मंडळी, मी सोनाली व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने रवीने घुसळलेल्या दह्याची कढी बनवून दाखवणार आहे। सुरुवातीलाच आपल्याला कढीसाठी एक वाटण बनवून घ्यायचे। त्याकरता 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्यात। थोडीशी कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घ्यायची। 5 ते 6 तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा। आता कढीपत्ता सोडून बाकी सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला खोबरं आवडत असेल तर खोबरं देखील घालू शकता। साधारण पोहे खायच्या चमच्याने 1 ते 1.5 चमचा एवढं हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। असं जाडं भरडच ठेवायचं, एकदम बारीक वाटायचं नाही। आता एक खोलगट भांडं घेऊन यामध्ये 300 ग्रॅम एवढं ताजं दही घेतलेलं आहे। आता जास्त दही आंबट घ्यायचं नाही, त्यामुळे कढी देखील आंबट होते। यानंतर यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 1.5 चमचा एवढं बेसन पीठ घालायचं आहे। आता आपण कढी पारंपरिक पद्धतीने बनवतो, त्यामुळे रवीने चांगलं हे दही फेटून म्हणजे घुसळून घ्यायचं आहे। सुरुवातीलाच पाणी घालायचं नाही, नाहीतर यामध्ये गाठी राहतात। त्यामुळे सुरुवातीलाच दही एकदा घुसळून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये साधारण 1.5 ग्लास एवढं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा ही आपल्याला दही घुसळून घ्यायचं आहे, म्हणजेच याचा आपण ताक बनवून घेतलेला आहे। कढी बनवण्याकरता गॅसवरती मोठ्या आकाराचा पॅन ठेवलेला आहे। यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे एवढं तेल घालायचं। त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडल्यानंतर जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आणि साधारण 1 मिनिटभर हे वाटण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। तर कढीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा, त्यानंतरच यामध्ये घालून घ्यायचा आणि तो देखील अर्धा मिनिट परतून घ्यायचा। नंतर अर्धा चमचा हळद घालायची। हळद देखील आपल्याला अर्धा मिनिट परतून घ्यायची आहे। नंतर यामध्ये बनवलेलं ताक घालायचं आहे। ताक बनवताना आपण 1.5 ग्लास एवढं पाणी घातलं होतं। यानंतर पुन्हा एकदा 1 ग्लास पाणी मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घ्यायचं। त्यानंतर हे ताकाचं भांडं देखील आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि यामध्ये हे पाणी घालून घ्यायचं। यानंतर आता लगेच यामध्ये मीठ घालायचं नाही। जर लगेच तुम्ही मीठ घातलं तर कढी जसजशी उकळत येते तसतशी ती फुटते। त्यामुळे सुरुवातीचं आपल्याला मीठ घालायचं नाही। मीठ कधी घालायचं हे देखील तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। आता सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे। त्यानंतर पळीच्या मदतीने ही कढी एकसारखी आपल्याला हलवत राहायची आहे, म्हणजे यामध्ये जे बेसन पीठ आहे ते जसजसं गरम होतं तसतसं कढी देखील घट्ट होत जाते। त्याच्या गुठळे होऊ नये याकरता कढी देखील आपल्याला हलवत राहायची आहे। आता कढीला छान उकळी आलेली आहे। गॅसची फ्लेम बंद करायची आणि 1-2 मिनिट ही कढी अशीच हलवून घ्यायची। कढीला एकदम खळखळून उकळी आणून देखील तुम्हाला कुठेही फुटलेली दिसणार नाही। आता मीठ कधी टाकायचं तर ही कढी आपल्याला 5 मिनिट थंड करून घ्यायची। त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि पळीच्या मदतीने हलवून घ्यायचं। आता ही कढी तुम्हाला पुन्हा एकदा वरती करून दाखवते, कुठेही तुम्हाला फुटलेली दिसणार नाही। हेच मीठ जर तुम्ही सुरुवातीला घातलं तर कढी नक्की फुटते। त्यामुळे ही टिप्स नक्की लक्षात ठेवा आणि अशी कढी बनवून पहा। ही भातासोबत भाकरीसोबत खूप छान लागते। तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।